दिवाळी म्हटलं की फटाक्यांचा जल्लोष तर असतोच, पण यंदा एका ठिकाणी फटाक्यांच्या दुकानात झालेल्या गर्दीने आनंदाचा सण क्षणात भीतीत बदलला। चला पाहूया नेमकं काय घडलं। नाशिकजवळील एका प्रसिद्ध फटाके दुकानात रविवारी सायंकाळी एवढी गर्दी जमली की वाहतूकच ठप्प झाली। लोक आपल्या मुलांसाठी फटाके घेण्यासाठी रांगा लावत होते, पण त्या गडबडीत एका लहान मुलाच्या हातातला फुलझडी चुकून पेटली आणि शेजारी ठेवलेल्या पॅकिंग बॉक्समध्ये पडली। क्षणात धूर पसरला, लोकांनी ओरडायला सुरुवात केली आणि काही सेकंदांत दुकानात अफरातफर माजली। दुकानमालक आणि काही ग्राहकांनी तत्परतेने फायर एक्सटिंग्विशरचा वापर केला आणि मोठं नुकसान टळलं। स्थानिक नागरिकांनी सांगितलं, फक्त 2 मिनिटात संपूर्ण दुकानात गोंधळ उडाला होता। सुदैवाने आग नियंत्रणात आली, नाही तर मोठा स्फोट झाला असता। पोलीस आणि प्रशासनाचे आवाहन। पोलिसांनी नागरिकांना विनंती केली आहे की फटाके खरेदी करताना मुलांना जवळ घेऊन जाऊ नका आणि पेटते फटाके हातात ठेवून दुकानाजवळ खेळू नका। या घटनेत कुणालाही इजा झाली नाही, पण एक गोष्ट नक्की, दिवाळीचा आनंद सेकंदात भयात बदलू शकतो जर आपण काळजी घेतली नाही तर। सण साजरा करा, पण सुरक्षिततेसह, कारण आनंद फटाक्यांत नाही, तो आपल्या सुरक्षिततेत आहे।